subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोधाची अविटुकोडी साखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. दासबोध यातील दास म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी आणि बोध म्हणजे संपूर्ण मानव जातीला आत्मसाक्षात्कार मिळावा आणि साक्षात परमेश्वराची प्राप्ती व्हावी यासाठी केलेला उपदेश म्हणजेच दासबोध. दासबोध हा मराठी भाषेतील वेदच आहे. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे दासबोधातील ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. दशक 1 स्तवन नाम समास 10. जय श्रीराम. धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो. जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धिते. या नरदेहाचे निलाग वेगे एक लागले भक्ती संगे. एकी परम वीतरागे गिरी कंदरे सेविली. एक फिरती तीर्थाटणे एक करीती पुरश्चरणे. एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले. एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाभले. एक अभ्यास जोगे जाहले वेदशास्त्री व्युत्पन्न. एकी हट निग्रह केला देह अत्यंत पीडिला. एकी देवठाई पाडिला भावार्थ बळे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हा नरदेह अत्यंत श्रेष्ठ होय. याची अपूर्वता तर पहा. परमार्थ संबंधाने जी जी इच्छा धरावी ती ती नरदेहात सफळ होते. या नरदेहाच्या आश्रयाने कोणी ताबडतोब भक्ती मार्गाला लागले. कोणी कडकडीत वैराग्य धारण करून गिरीकंदरात जाऊन बसले. कोणी तीर्थयात्रा करतात तर कोणी पुरश्चरणे करतात. कोणी नामस्मरणावर निष्ठा ठेवून अखंड नामस्मरण करीत राहिले. कोणी तप तर कोणी योगाभ्यास करतात. कोणी अध्ययन करून वेदशास्त्र झाले. देवाच्या प्राप्तीसाठी कोणी धरणे उपवास इत्यादी प्रकाराने हटनिग्रह करून देह झिजविला. तर कोणी भावार्थाच्या जोरावर देवाची प्राप्ती करून घेतली. एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात. एक सिद्ध अकस्मात गगन ओळगती. एक तेजी तेजसी झाले एक जळी मिळून गेले. एक ते दिसतची अदृश्य जाहले वायू स्वरूपी. एक एकची बहुधा होती एक देखतची निघून जाती. एक बैसले असतांची भ्रमती नाना स्थानी समुद्री. एक भयानकावरी बैसती एक अचेतने चालविती. एक प्रेते उठविती तपोबळे. एक तेजे मंद करीती एक जळे आटविती. एक वायो निरोधिती विश्वजनांचा. कोणी प्रसिद्ध महात्मे होतात तर कोणी सिद्धी प्राप्त करून घेऊन आकाशात संचार करू लागतात. कोणी तेजोरूप होऊन तेजात मिसळून जातात तर कोणी पाण्यात मिळून जातात. कोणी तुकोबांसारखे पाहता पाहता वायुरूप होऊन अदृश्य होऊन जातात. कोणी एकच असून अनेक रूप होतात. कोणी पाहता पाहताच निघून जातात म्हणजे गुप्त होतात. कोणी एके ठिकाणी बसले असतात समुद्रामध्ये आणि अनेक ठिकाणी हिंडून येतात. कोणी व्याघ्रादी हिंस्त्र पशूंवर चांगदेवांप्रमाणे बसतात तर कोणी ज्ञानदेवांप्रमाणे जड भिंती चालवितात. कोणी आपल्या तपसामर्थ्याने प्रेते उठवितात. कोणी चंद्र सूर्यादिकांची तेजे मंद करतात तर कोणी अगस्ती ऋषींसारखे समुद्राचे पाणी आटवून टाकतात. कोणी सगळ्या जगाचा लोकांचा वायू कोंडून धरतात. ऐसे हटनिग्रही कृत बुद्धी जयास बोळल्या नाना सिद्धी. ऐसे सिद्धी लक्षावधी
होऊन गेले. एक मनोसिद्ध, एक वाचा सिद्ध, एक अल्पसिद्ध, एक सर्वसिद्ध, ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले. एक नवविधा भक्तिराज पंथे, गेले तरले परलोकींच्या सुख स्वार्थे. एक योगी गुप्तपंथे, ब्रह्मभुवना पावले. एक वैकुंठास गेले, एक सत्यलोकी राहिले. एक कैलासी बैसले, शिवस्वरूप होऊनी. एक इंद्रलोकी इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले. एक ते उड्डगणी बैसले, एक ते क्षीरसागरी. ज्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतली आहेत, असे हटनिग्रही दृढनिश्चयी लाखो सिद्ध कृतार्थ होऊन गेले. कोणाला मनसिद्धी म्हणजे मनात आलेले घडून येणे, कोणाला वाचासिद्धी म्हणजे बोललेले खरे होणे, कोणाला सगळ्या सिद्धी तर कोणाला थोड्या सिद्धी, असे अनेक प्रकारचे सिद्ध प्रसिद्ध झाले आहेत. कोणी नवविधा भक्तीच्या राजमार्गाने जाऊन परलोकीचे हित साधून घेतले आणि ते तरून गेले, तर कोणी योगी गुप्त मार्गाने ब्रह्मपदी गेले. आपापल्या उपासनेप्रमाणे कोणी वैकुंठास गेले, कोणी सत्यलोकी राहिले आणि कोणी कैलासामध्ये शंकररूप होऊन बसले. कोणी इंद्रलोकात गेले आणि इंद्र झाले, कोणाला पितृलोक मिळाला, कोणी नक्षत्रलोकात जाऊन राहिले, तर कोणी क्षीरसागरात गेले. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायोज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत. ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणोनी वर्णावा. या नरदेहाचे निआधारे नाना साधनांचे निद्वारे. मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे. अहंता सांडून स्वानंदे सुखी जाहले. नरदेही येऊन सकळ उद्धारगती पावले केवळ. येथे संशयाचे मूळ खंडोन गेले. सलोकता म्हणजे देवलोकी राहणे. समीपता, समीप म्हणजे देवाजवळ राहणे. स्वरूपता म्हणजे देवरूप प्राप्त होणे आणि सायुज्यता म्हणजे ब्रह्मरूप होणे. अशा या 4 मुक्तींपैकी ज्याला जी आवडली ती घेऊन तो राहिला. याप्रमाणे असंख्य साधू संत आणि सिद्ध नरदेहाच्या योगाने आपापल्या कल्याणाला लागले. असा हा नरदेह प्रख्यात आहे. याचे किती बरे वर्णन करावे. या नरदेहाच्या आश्रयाच्या योगाने अनेक साधने करून, पण मुख्यतः सारासार विचार करून पुष्कळ लोक मुक्त झाले. या नरदेहाशी संबंध जडल्यामुळे अनेक जण अहंकाराचा त्याग करून स्वानंद सुख भोगते झाले आणि उत्तम पदे प्राप्त करून घेतली, म्हणजे ते उत्तम गतीला पोहोचले. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी. भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी. तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी. षडदर्शनी तापसी नरदेहीच जाहले. म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ. जयाचे निचुके अरिष्ट यमयातनेचे. नरदेह हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन. परंतु हा परोपकारी जिजवून कीर्तिरूपी उरवावा. पशुदेहामध्ये असलेल्यांना सद्गती मिळत नाही असे सर्व ग्रंथांमध्ये सांगितले आहे. म्हणून परलोकाची प्राप्ती नरदेहामध्येच व्हायची. संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्ववेत्ते योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनांचा अभ्यास करणारे तापसी इत्यादी अनेक थोर
हे नरदेहामध्येच झाले आहेत. म्हणून नरदेह हा श्रेष्ठ आहे. सर्व देहांमध्ये नरदेह श्रेष्ठ आहे, कारण त्याच्या योगाने यमयातनेचे म्हणजे जन्म आणि मृत्यूचे अरिष्ट टळते. नरदेह हा स्वाधीन आहे, सहसा पराधीन होणार नाही, परंतु याला परोपकारामध्ये झिजवून कीर्ती रूपाने उरवला पाहिजे. अश्व वृषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी कृपाळूपणे सोडिता त्यांसी कोणीतरी धरेल. तैसा नवे नरदेहो इच्छा जाओ अथवा राहो परियास कोणी पाहो बंधन करू सकेना. नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास नये. नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला अथवा बधिर जरी असिला तरी निरूपण नाही. नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका अशक्त रोगी नासका तरी तो निकारण. घोडे, बैल, गाई म्हशी इत्यादी अनेक पशु, स्त्रिया आणि दासी यांना कृपा करून कोणी मोकळे सोडले तर दुसरा एखादा धरील. तसा हा नरदेह नाही, म्हणजे पुरुष देह नाही. पुरुषाची देहावरची इच्छा म्हणजे आसक्ती असो अगर नसो, परंतु त्याला कोणी बंधन करू शकत नाही. हा नरदेह पांगळा असला तर कामाला येत नाही, थोटा असेल तर परोपकार घडत नाही, आंधळा असेल तर अगदीच वाया गेला, बहिरा असेल तर निरूपण ऐकावयास येणार नाही. नरदेह मुक्त असला तर शंका घेता येत नाही. तसाच अशक्त, रोगी किंवा बिघडलेला असला तर तो निरर्थकच आहे. नरदेह असिला मूर्ख अथवा फेपर्या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरर्थक निश्चयेसी. इतुके हे नसता वेग नरदेह आणि सकळ सांग तेने धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी. मृतिका खणून घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले परी ते बहुतांचे हे कळले नाही सतयासी. मुशक म्हणती घर आमुचे पाली म्हणती घर आमुचे मक्षिका म्हणती घर आमुचे निश्चयेसी. मूर्ख, फेपरे येणारा किंवा संबंधाची बाधा असलेला असा असला तर तो नरदेह देखील खात्रीने फुकटच जाणार. यापैकी कोणतेही व्यंग नसून अगदी अव्यंग असा नरदेह प्राप्त झाला असेल तर त्याने तात्काळ परमार्थ मार्ग धरावा. कोणताही व्यंग नसलेला नरदेह प्राप्त होऊनही जो परमार्थाचा विचार करण्याचे विसरतो तो किती मूर्ख म्हणून सांगावा. तो या मायाजालात गुरफटला म्हणून समजावे. हा माती खणून तिचे घर करतो आणि ते माझे आहे असे त्याचे ममत्व धरतो, पण हे अनेकांचे आहे हे त्या मूर्खाला कळतच नाही. उंदीर, पाली, माशा हे सगळेच हे घर आमचे आहे असे म्हणतात. कातण्या म्हणती घर आमुचे मुंगळे म्हणती घर आमुचे मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चयेसी. विंचू म्हणती आमुचे घर सर्प म्हणती आमुचे घर झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयेसी. भ्रमर म्हणती आमुचे घर भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर आळिका म्हणती आमुचे घर काष्टामध्ये. मार्जरे म्हणती आमुचे घर श्वाने म्हणती आमुचे घर मुंगसे म्हणती आमुचे घर निश्चयेसी. पुंगळ म्हणती आमुचे घर बाळव्या म्हणती आमुचे घर पिसवा म्हणती आमुचे घर निश्चयेसी. ढेकुण म्हणती आमुचे घर चांचण्या म्हणती आमुचे घर घुंगरडी म्हणती आमुचे घर निश्चयेसी. पिसोळे म्हणती आमुचे घर गांधेले म्हणती आमुचे घर सोट म्हणती आमुचे घर आणि गोंबी. बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार समस्त म्हणती आमुचे घर निश्चयेसी. कातण्या, मुंगळे,
मुंग्या, विंचू, साप, झुरळे ही सगळी आमचे घर असे म्हणतात. तसेच भुंगे, भिंगोऱ्या म्हणजे कुंभारणी, आळ्या ही सगळी म्हणतात की आमचे घर लाकडात आहे. मांजरे, कुत्री, मुंगसे ही देखील म्हणतात की हे आमचेच घर आहे. पुंगळा, वाळव्या, पिसवा, ढेकूण, चाचण्या, घुंगुरडी, पिसोळे, गांधील माशा, तांबडे मुंगळे, सोट म्हणजे जंतू, गोम अशा पुष्कळ किड्यांचा त्रास याचा विस्तार म्हणून किती सांगावा. असे हे सगळेच किडे. तसेच पशु, दासी, घरातील माणसे, पाहुणे, मित्र, गावकरी हे सगळे म्हणतात की खात्रीपूर्वक आमचेच हे घर आहे. पशु म्हणती आमुचे घर, दासी म्हणती आमुचे घर, घरीच म्हणती आमुचे घर निश्चयेसी. पाहुणे म्हणती आमुचे घर, मित्र म्हणती आमुचे घर, ग्रामस्थ म्हणती आमुचे घर निश्चयेसी. तस्कर म्हणती आमुचे घर, राजकी म्हणती आमुचे घर, अग्नी म्हणे आमुचे घर भस्म करू. समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खई म्हणे माझे माझे, सेवट जड झाले ओझे टाकिला देश. अवघी घरे भंगली, गावची पांढरी पडली, मग ते गृही राहिली अरण्य श्वापदे. किडा, मुंगी, वाळवी, मूषक त्यांचेच घर हे निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले. ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्म 2 दिसांची वस्ती कोठे तरी करावी. देह म्हणावे आपुले, तरी हे बहुता कारणे निर्मिले, प्राणियांच्या माथा घर केले, उवा मस्तकी भक्षिती. चोर म्हणतात आमचेच घर, सरकारी अधिकारी म्हणतात आमचे घर, आणि अग्नीही म्हणतो माझे घर, मी वाटेल तेव्हा याला जाळून टाकील. याप्रमाणे ही सारीच हे घर माझे म्हणून म्हणतात, आणि हा मूर्खही त्याच्या घराला माझे घर म्हणतो. आणि अखेरीस संसाराचे ओझे कठीण झाले म्हणजे ते घरच नव्हे तर तो गाव, देश सुद्धा टाकून पोटासाठी दूरदेशी निघून जातो. गावातील अशी सगळी घरे मोडून किंवा पडून जातात आणि गावची गावे पांढरी होतात, म्हणजे गाव ओस पडते. मग त्या घरातून कोल्ही, कुत्री येऊन राहू लागतात. किडा, मुंगी, वाळवी, उंदीर या प्राण्यांचेच खरे तर हे घर आहे, कारण त्यामध्ये आधी आणि मग तेच राहतात. माझे माझे म्हणणारा हा बिचारा मूर्ख प्राणी ते घर सोडून निघून जातो. घरावरील ममत्व मिथ्या आहे हे स्वानुभवाने कळले. यासाठी जन्म म्हणजे 2 दिवसांची वस्ती ती कोठेतरी करावी. आता देह आपला म्हणावा तर हा अनेकांसाठी उत्पन्न झाला आहे. कसा तो पहा. या देहामध्ये म्हणजे माणसाच्या डोक्यावर घर करून उवा राहतात आणि रक्त पितात. रोममुळी किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती, पोटांमध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणियांच्या. कीड लागे दातासी, कीड लागे डोळ्यांसी, कीड लागे कर्णासी आणि गोमाशा भरती. गोचिड अशुद्ध सेविती, चामवा मासात घुसती, पिसोळे चावून पळती अकस्मात. भोंगे गांधेले चाविती, गोंबी जळवा शुद्ध घेती, विंचू सर्प दंश करीती कानटे फुरसी. जन्मून देह पाळिले, ते अकस्मात व्याघ्रे नेले, का लांडगीच भक्षिले बळात्कारे. मूषके मार्जरे दंश करीती, श्वाणे अश्वे लोळे तोडिती, रिसे मरकटे मारिती कासा 20 करोणी. उष्टरे डसोन उचलिती, हस्ती चिरडून टाकीती, वृषभ टोचून मारिती अकस्मात. तस्कर तडतडा तोडिती, भूते झडपोन मारिती, असो या देहाची स्थिती ऐसी असे. केसांच्या बुडाशी राहून जंतू निर्वाह करतात. खांडूक झाल्यास त्यात किडे पडतात. प्राण्याच्या पोटात जंत होतात हे तर प्रत्यक्षच आहे. दात,
डोळे, कान यांना कीड लागते आणि कानात गोमाशा देखील शिरतात. गोचिड्या रक्त खातात, चामवा मांसात घुसतात आणि पिसोळे एकदम चावून पळून जातात. मुंगे, गांधील माशा चावतात. गोमी, जळवा रक्त पितात. विंचू, साप, घोणस, पुरशी इत्यादी मनुष्याला दंश करतात. जन्मभर वाढविलेला हा देह वाघ एकाएकी घेऊन जातो किंवा झडप घालून लांडगा खाऊन टाकतो. उंदीर, मांजरे चावतात. कुत्री आणि घोडी लचके तोडतात. अस्वले आणि माकडे कासावीस करून मारतात. उंट डसतात आणि उचलून फेकतात. हत्ती पायाखाली चिरडतात आणि बैल एकदम शिंगे भोसकून मारतात. चोर तडातड तुकडे करतात. भूते झडपून म्हणजे पछाडून मारतात. असो तर या देहाची स्थिती अशी आहे. ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवाचे, तापत्रे बोलिले. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तर हे व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यूपंथे, असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख. त्या मूर्खाचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेह स्तवन निरूपण नाम समास दशम संपूर्णम. याप्रमाणे हे मनुष्य शरीर अनेकांचे असतानाही मूर्ख त्याला माझे माझे म्हणून कवटाळतो. पण हे अनेक जीवांचा खाद्य आहे. हे पुढे तापत्रय निरूपणात सांगितले जाणार आहे, म्हणजे दशक 3 आणि समास 6 ते 8 यामध्ये. हा देह परमार्थामध्ये लावला तर त्याचे सार्थक होते, नाहीतर अनेक अपघातांनी मरण पावून व्यर्थ जाते. असो जे प्रपंचासक्त मूर्ख आहेत त्यांना परमार्थाचे सुख काय कळणार. त्या मूर्खांची काही लक्षणे पुढील समासात सांगितली आहेत. येथे दशक 1 आणि समास 10 संपूर्ण झाला आहे. यापुढील व्हिडिओत आपण दशक 2 मूर्ख लक्षणांचा हा सुरू करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.